एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आरती आणि कशा आहात तुम्ही सगळे. आय होप की तुम्ही सगळे छान असाल. ॲक्च्युली आज आमचं प्लॅनिंग असं आहे की आम्ही मिलीच्या बड्डेच्या शॉपिंगसाठी जाणार आहे, कारण मिलीचा सेकंड बड्डे येतो आहे. फर्स्ट बड्डे जो होता तो आम्ही सोसायटीच्या गार्डनमध्येच केला होता. सो आता आम्ही प्लॅन केला की घरच्या घरीच आम्ही तिचा बड्डे करतो आहे. आणि आता आज लवकर आवरलं होतं, सो आम्ही विचार करतो आहे की आज तिचं जे काही ड्रेस असेल किंवा काही गोष्टी असतील बलून वगैरे या सगळ्या घेऊन यायचं. आता शुभम ऑफिसला गेला तर तो आल्यानंतर मग आम्ही निघणार आहे. तर तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी आज सॉफ्ट अँड सिल्की केसांसाठी मी एक व्हिडिओ बघितला होता, सो मी तो ट्राय करते. तांदळाचं पाणी जे आहे ना ते करायचं म्हणजे केस सॉफ्ट अँड सिल्की होतात असं मी ऐकलं होतं. आता मी करून बघणार आहे आणि बघितलं म्हणजे केल्यानंतर कळेल मला की खरंच सॉफ्ट होतात, सिल्की होतात काय, कसं होतं. ॲक्च्युली हे स्प्रे केल्यानंतर केस वाळल्यानंतर म्हणजे आता हे स्प्रे केल्यानंतर ना हे केस वाळल्यानंतर परत केस धुवायची पण आहेत म्हणे रेग्युलर पाण्याने. पण आता मला तेवढा वेळ नाही आहे, मी फक्त स्प्रे करणार आहे आणि आल्यानंतर मी धुवेन केस. काय करतेस तू? कुठे चाललेस मिली? कुठे चालली? ड्रेस ड्रेस कप्प्या आणायच्यात ना मिलीला हॅपी बर्थडेची. मिली ए तुला हॅपी बर्थडेची कप्प्या कुठे चाललेस? बंद केलं ते, बंद झालं. बघितलं का मिलीच्या गाडीमध्ये गिअर पण टाकतो जरा. पडते मिनी. हा आवडलं? नाही थांब, तिला पिंक कलर आवडतोच मिलीला. काय आहे मिली ते? काय आहे? आ काय आहे? हा सांग ना. शाने बाळे हाय बर. मिली त्यांचे फोटो काढायला लागला. हास म्हणते. इकडे ये मिली. हे बघ ह्याचं हे बघूया, साईज बघूया आपण. इकडे उभी राहा. हाईट. आत्ता आले मी घरी. मिलीला छान छान ड्रेस भेटलेत, म्हणजे बड्डेला पण आम्ही ड्रेस घेतलाय आणि असंच घरी घालायला पण छान ड्रेस भेटले तिला मला तिथं. आणि जास्ती हेवी असा ड्रेस नाही घेतला मी यावेळेस तिला, कारण लास्ट टाइम काय झालं होतं, जास्त जो बड्डेचा ड्रेस होता तिथे मी एकदाच घातला होता वाढदिवसाच्या वेळेस, परत घालणंच झालं नाही. त्याच्यामुळं आता मी तिला जास्ती असं हेवी ड्रेस किंवा असा नेटचा वगैरे घेत बसले नाही, सिम्पल सोबरच ड्रेस घेतला आहे. आता तो मी बड्डेच्या वेळेस बघालच. आता मी दाखवत नाही बसत, कारण ऑलरेडी खूप वेळ झाला आहे. मला फ्रेश होऊन जेवण पण बनवायचं आहे. सो पहिलं तर जाते, फ्रेश होते. डोकं पण धुवावं लागणार आहे, कारण मी जाताना मग अशी जे राईस वॉटर स्प्रे केलं होतं तर ते पण मला वॉश करून काढायचं आहे, कारण ते वॉश केल्यानंतरच मला कळणार आहे की केस सिल्की होतात की स्टिकीच राहतील. आता तर मला थोडंसं स्टिकी वाटतात. सो केस मग अशी धुतल्यानंतर आता जरा सुकलात आणि फायनली असं जास्ती मऊ पण नाही वाटत आहेत आणि 20%च मला वाटतं फरक जाणवतोय. जास्ती मऊ आणि जास्त सिल्की वगैरे पण नाहीत, असेच होते पहिला केस. सो एवढा काही फरक जाणवत नाही आहे मला. पाहिजे तर तुम्ही करून बघा, जास्ती काय अवघड नाही आहे. तांदळाचं पाणी फक्त स्प्रे करायचं आहे आणि ते वाळल्यानंतर परत केस धुवायचे. सो करून बघा तुम्ही पण.
आणि शुभम आला इकडं. असंच करतो फक्त. शुभम माझी ॲक्टिंग करतोय. सो बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.